विदर्भात उन्हाची तीव्रता शिगेला पोहोचली असून सर्व जिल्ह्यात तापमानाने 40शी ओलांडली आहे. काही ठिकाणी पारा थेट 45 अंशांपुढे गेल्याने उष्णतेची लाट अधिकच तीव्र झाली आहे. अकोला आणि अमरावती येथे सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हा यंदाच्या मोसमातील उच्चांक होता. अकोला 45.6 अंश, अमरावती 45.6 अंश आणि वर्धा 45.5 अंश तापमानासह विदर्भातील सर्वाधिक उष्ण ठिकाणी ठरली. त्यानंतर चंद्रपूर येथे 44.2 अंश, नागपूर 44.2 अंश, ब्रह्मपुरी 44.1 अंश आणि भंडारा येथे 44 अंश तापमानाची नोंद झाली. गडचिरोली व गोंदिया येथे प्रत्येकी 43.6 अंश, वाशिम व यवतमाळ येथे 43 अंश तर बुलढाणा येथे 42.2 अंश तापमान नोंदविण्यात आले. किमान तापमानातही वाढ दिसून येत असून चंद्रपूर येथे 29 अंश, वर्धा 28.2 अंश, बुलढाणा 27.4 अंश, यवतमाळ 26.8 अंश, अकोला 26.5 अंश, गडचिरोली 26 अंश, नागपूर व वाशिम येथे प्रत्येकी 24.6 अंश, अमरावती येथे 24.3 अंश, ब्रह्मपुरी येथे 24.1 अंश आणि गोंदिया येथे 23.6 अंश किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे रात्री देखील उकाड्याचा त्रास कायम आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार बहुतांश ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा 2 ते 5 अंशांनी अधिक आहे. पुढील काही दिवसातही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, डोक्यावर आच्छादन वापरावे, पुरेसे पाणी पिणे आणि उष्णतेपासून संरक्षण घेण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. एप्रिलच्या सूर्यज्वाळांनी विदर्भातील शहरे आगीच्या भट्टीत रूपांतरित होत आहेत. येथे सूर्य कोपल्यासारखी स्थिती असून तीव्र उन्हामुळे अक्षरशः होरपळणाऱ्या नागरिकांसाठी पुढचे काही दिवसही कठीण जाणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. एप्रिल महिना शेवटाकडे वाटचाल करीत असताना आता हा आठवडा राज्यात व विशेषतः विदर्भाच्या नागरिकांसाठी त्रासदायक ठरण्याची स्थिती आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेने होरपळत असून विदर्भावर सूर्य आग ओकत असल्याचे दिसून येत आहे. हळूहळू दिवसाचा पारा उच्चांकाकडे वाटचाल करीत आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे अनेक जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या तर काहींच्या वेळेमध्ये बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. पुढचे 48 तास म्हणजेच 2 दिवस नागरिकांना प्रचंड उन्हाचा त्रास सहन करावा लागू शकतो. कमाल तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे. मात्र 28 आणि 29 एप्रिल रोजी ढगाळ वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतेक शहरांचे तापमान 2 ते 4 अंशाने कमी होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांनी सांगितले की मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस व ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील. तसेच हवामान अभ्यासकांच्या दिलेल्या माहितीनुसार हवेतील बाष्प वाढले आहे. या व्यतिरिक्त पूर्व आणि पश्चिमेकडून वारे जेथे एकत्र येत आहेत तेथील हवामानात बदल होत आहेत. हवामान विभागाच्या नोंदी व सरासरी तापमानाला घेऊन अधिक माहिती देताना हवामान तज्ज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली प्रतिक्रिया. मी प्राध्यापक अनिल बंड. 24 एप्रिल रोजी विदर्भात सर्वाधिक जास्त म्हणजे 44.8 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तसेच त्यापेक्षा थोडे जास्त अकोल्यामध्ये सुद्धा आणि वर्ध्यातसुद्धा होते. आज आणि उद्या विदर्भामध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला असून काल अमरावती आणि अकोल्यातील तापमान 45.6 डिग्री होते. आज सुद्धा ऑरेंज अलर्ट आणि आज आणि उद्यासुद्धा ऑरेंज अलर्ट असून कमाल तापमान हे 45.5 डिग्रीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच दिवसभर उकाळा जाणवण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रात्रीसुद्धा उष्णतामान 22-23 डिग्रीच्या वर राहण्याची शक्यता असल्यामुळे उष्ण रात्रीचीसुद्धा शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की दुपारच्या वेळी बाहेर फिरू नये. सकाळी 10 ते संध्याकाळी 6पर्यंत शक्यतोवर घरातच राहावे. बाहेर जाणे आवश्यक असल्यास दुपट्टा तसेच भरपूर पाणी आणि सावलीत राहावे आणि उन्हात मेहनतीचे काम करू नये. त्यामुळे उष्माघाताचा धोका होऊ शकतो. तसेच 28 तारखेला सुद्धा विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. परंतु तापमान हे 45 डिग्रीच्या आसपास राहील. त्यानंतर 29-30 या 2 दिवसात विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे
तापमानाचा पारा खाली येऊन उष्णतेची लाट निवळण्याची शक्यता आहे. धन्यवाद.